भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बैठकीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले। बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेत आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, SIR पडताळणी तसेच पदवीधर शिक्षक व मतदारसंघातील मतदार नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्र भाजप परिवाराची विचारधारा आणि जनसेवेचे कार्य तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य करावे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। पक्षाचा तळागाळातील विस्तार अधिक मजबूत करण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मतदार नोंदणीची स्वतंत्र जबाबदारी देण्यावर विशेष भर देण्यात आला। यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉक्टर किरीट सोमय्या, माजी मंत्री आमदार सुरेश खाडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार महेश लांडगे, विजय देशमुख, आमदार राणा जगजितसिंग पाटील, आमदार राजेंद्र राऊत, ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान अवताडे, आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार दिलीप माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, आमदार सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सचिव राम सातपुते, युवा मोर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, सोलापूर भाजप अध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रिया शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार सावंत, युवा नेते बाळराजे पाटील, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।